अहिल्यानगरमध्ये मागच्या सोमवारीच महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह पत्रक टाकण्याचा पराक्रम एक जिहादी फरीद खान या नावाच्या व्यक्तीनं करण्याचं काम केलं. त्याला पोलिसांनी मंगळवारच्या दिवशी अटक देखील केली आणि या संपूर्ण घटनेचा निषेध म्हणून आज आपल्याकडं शिवशक्ती भीमशक्ती हा एकत्रित मोर्चा या ठिकाणी आज आयोजित करण्यात आला. त्याकरता मंचावरती उपस्थित असणारे सन्मान्य पडळकर साहेब, सागर भाऊ, त्याचप्रमाणे ज्यांनी मगाशी आपलं मनोगत व्यक्त केलं असे निकाळजे साहेब व मंचावरचे सर्व अतिथीगण, सकाळपासून आपण सर्वजण पायी मोर्चा केलाय. बरंच मोठं अंतर आपण सर्वच लोकांनी आता पायी इथपर्यंत आपण आलेलो आहोत आणि आता सगळेजण बरेच लोक उन्हात आहेत. काही लोक सावली पाहून थांबलेत आणि काही लोक काही जर झालं तर वर तयारी सुद्धा थांबलेले आहेत. आता सगळे तयारीत आहेत. कारण आता सगळ्यांचं ठरलेलं आहे की आता तयारीत राहायचं. तर आपण पाहतो की या अहिल्यानगरमध्ये आपण पाहतो की नवरात्र उत्सवाच्या कालखंडामध्ये आपण पाहिलं की जाणीवपूर्वक सण उत्सव आला की काहीतरी घुसपाट काढायचं, काहीतरी वेगवेगळे फलक महाराष्ट्रभर देशभर लागले म्हणून सांगितलं. आपल्याला इथं पाहायला मिळालं. हरकत नाही, तुमच्या देवाचं नाव असेल, तुमचं काय नाव टाकत असाल तुम्ही, हरकत नाही. पण त्याच्या खाली जो काय मजकूर होता हा अत्यंत आव्हान देणारा होता आणि या आव्हानाच्या माध्यमातून कुठेतरी समाजामध्ये तेढ निर्माण झाला पाहिजे असा एक प्रयत्न, त्याच्यातनं काही करण्याचा प्रयत्न नवरात्र उत्सवाच्या कालखंडामध्ये झाला. आपण सर्वांनी लोकशाही मार्गाने प्रशासन, मग ते पोलीस असो महानगरपालिका असो, त्यांना आपण सांगण्याचं काम केलं. पण त्यांची सुद्धा हिंमत झाली नाही ते बोर्ड काढायची. आणि आजही आपण जर पाहिलं तर ते बोर्ड फक्त आक्षेपार्ह जे खाचं लिहिलंय तेवढं फक्त काळ्या चिकटपट्ट्या लावून ते झाकून टाकलं. पण ते आजही बोर्ड ते आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी पाहायला मिळतात. म्हणून या माध्यमातून त्या दिवशी काहीतरी घटना घडल्यानंतर ज्या व्यक्तीने खाली जमिनीवरती लिहिलेलं होतं नाव, त्या व्यक्तीला 15-20 मिनिटांमध्ये पोलिसांनी ताब्यात घेतलं. आणि ताब्यात घेतल्यानंतर आरोपी जर संशयित जो आहे तो ताब्यात असल्यानंतर रस्ता रोको करण्याचं काही कारणच नाही. पण तरी देखील रस्ता रोको केला. जसं त्याला वाटलं की आता इथं गोवंश टाकलेलं होतं, गोवंशी हत्या केली, गोमांस टाकण्यात आलं, मग आपण केलं. त्यांना वाटलं तर आपणही करू. पण आपली मागणी काय होती की आरोपी धरलेला नाही, की आरोपी सापडला पाहिजे. पोलीस प्रशासनाने महानगरपालिकेकडे रिपोर्ट दिला, ते कत्तलखाने पाडायचा ते ठरवून दिलं त्यांनी, कुठले अनधिकृत आहेत त्याचा रिपोर्ट दिला, ते कत्तलखाने पाडण्यात यावे अशी आपली मागणी होती. देखील केली, मनापासून अभिनंदन देखील आहे. पण त्यांना वाटलं की आता ये लोक बैठे आपण भी बैठेंगे. अरे पण येड्यांना त्याच्यावर संशयित आहे, ते संशयित पोलिसांनी 10-15 मिनिटात 20 मिनिटात ताब्यात घेतला. मग आता तुम्हाला काय पाहिजे? शहीदजुदा लगेच देश संविधानाला मानणार आहे, संशयित आहे, खरं खोटं त्यांनी केलंय का नाही, कुणी केलंय ते पाहावं लागेल, ते कोर्ट चालेल, केस चालेल, होतील ना, त्याला काय करायचं. म्हणजे यांचं लगेच म्हणणं असतं शिरिया कायद्याप्रमाणे काय सरतन से जुदा. अरे हा भारत देश आहे, या भारत देशात असं चालत नाही. आणि मग तिथं ही सगळी मागणी करत असताना
न ऐकल्यामुळं आपण पाहिलं की पोलिसांनी एकदा, दोनदा, 3 वेळा, 4 वेळा, 10 वेळा विनंती केली, पण ते ऐकत नाही म्हटल्यानंतर त्यांनी पोलिसांना आरेरावी कर. पोलीस प्रेमाने बोलायचे आणि पोलिसांचं काम असतं पहिली प्रेमाने बोलायचं. त्यांना वाटलं हे पोलीस आपल्याला जमावा बघून घाबरले, कारण जमाव होता थोडा, त्यांना वाटले घाबरले. पण ज्या वेळेला पोलीस प्रशासनाच्या खाकी वर्दीपर्यंत तो हात पोचला तर पोलिसांनी ताबडतोब तिथं पोलिसांनी त्या लोकांची लायकी दाखवण्याचं काम, जागा दाखवण्याचं काम केलं. आणि आपण सगळ्यांनी ते व्हिडिओ सोशल मीडियातून पाहिले. आता ते व्हिडिओ फार थोडे आलेत आपल्यापर्यंत, याच्यापेक्षाही भयानक, रात्रीचे परत भयानक आहेत फार. रात्रीचे जे व्हिडिओ आहेत आता ते काय पोलीस बाहेर दाखवू शकत नाही, त्यांच्या मोबाईलमध्ये आहे, ते आपल्यापर्यंत काय आले नाहीत, आम्हालाही दाखवले नाही. पण ते आपल्यातले काही लोक गेले, ते पाहून आले आणि पाहून आल्यावर त्यांनी सांगितलं की असं असं झालं. आणि तुम्हाला सांगतो, अंधारात त्यांना कपडे काढून धोपटलं पोलिसांनी. आणि मग आपल्याला कपडे काढल्यावर कळालं ते डॉबरमॅन आहेत सगळे. खरं दुसरा एक बी भारतीय नागरिक पकडलेला नव्हता, एक पण आपला भारतीय नागरिक पकडलेला नव्हता.